तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाला आज 14 दिवस पूर्ण झालेत. कालच तनिषा भिसे यांचा 13वा होता आणि या सगळ्यातूनच हे कुटुंब अजूनही सावरलेलं नाहीये. खरं तर या कुटुंबाला सावरणं शक्यही नाहीये. मात्र तरी सुद्धा अनेक असे विषय आहेत ज्या विषयांवरती खरं तर कुटुंबाने प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. त्यामुळे थेटपणे कुटुंबाशीच बोलणार आहोत. या सगळ्यामध्ये आपण बघतोय की माता मृत्यू अन्वेषण समितीचा जो अहवाल होता तो सुद्धा सादर झालाय. धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर झालाय. त्याचबरोबर राज्य आयोगाचा सुद्धा अहवाल सादर झालाय. या सगळ्याच अहवालातून जी काही माहिती समोर आली आहे त्या सगळ्यावरती कुटुंबियांना काय म्हणायचंय हे जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर त्यांच्या ननंद आहेत ज्या पहिल्यापासून या प्रकरणामध्ये आवाज उठवताना पाहायला मिळतात. हा अहवाल तुम्ही पाहिला असेल, तुमच्यापर्यंत माहिती आली असेल, तुम्हाला या अहवालावरती काय वाटतं? पहिले 2 अहवाल आले. तिसऱ्या अहवालाबद्दल अजून काही आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. पण पहिल्या 2 अहवालामध्ये हॉस्पिटल आणि प्रशासन दोषी आहे. त्याच्यावरती अजूनही काही कारवाई झालेली नाहीये. जो माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल होता त्याच्यात असं म्हटलंय की मेंदूला प्राणवायूचा पुरवठा कमी झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर अशा पद्धतीचं काही डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्हाला? तिसरा अहवाल अद्यापही आमच्याकडे आलेला नाहीये. आल्यानंतर त्याविषयी बोलू. की मेंदूला जो प्रचंड रक्तस्राव झाला आणि त्या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्यातनं मेंदूला ते पोचलं नाही, तर ते आम्हाला तिथे वस्तुस्थिती माहिती आहे. तो जे मणिपालला घडलेला हा प्रकार आहे आणि ते मृत्यूला कारण आहे हे आम्हाला सगळ्या कुटुंबियांना माहिती आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, हा आवाज, ही चळवळ कुठल्या गोष्टीवर चालली आहे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला 5 तास जे काय उपचार भेटले नाही त्याच्यावरती हे सगळं झालं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या गोष्टीनंतर आम्हाला ट्रोल केलं जातं आहे की मग तुम्ही ससूनला गेला, त्याच्यानंतर सूर्याला गेला, त्याच्यानंतर मग मणिपालला तुम्हाला हलवायला लागलं. आम्हाला पण माहिती ना हे झालंच नसतं ना. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आम्ही का निवडलं होतं? आम्ही जिथं पहिला ट्रीटमेंट घेत होतो त्या ठिकाणी NICU सेंटर नव्हतं. त्याच्यानंतर ती आमची बाळं होतील म्हणून आम्ही 15 तारखेला नाव नोंदवण्यासाठी गेलो होतो. त्याच्यानंतर 2 तारखेला आमचा फॉलोअप होता आणि त्या दिवशी सुद्धा आम्ही सगळ्या गोष्टी तिथं का हलवलं की कुठली उद्या जर सिच्युएशन क्रिएट झाली तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आमच्या घरापासून जवळ आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल रिनॉन हॉस्पिटल आहे. तिथंच सगळ्यात जर ना म्हणजे तुम्ही म्हणता की ना बाबा आमच्याकडे या गोष्टी झाल्या नसत्या, तर आम्हाला पण माहिती तुमच्याकडे झाल्या नसत्या. सगळ्याच गोष्टी आम्हाला एकाच हाताखाली भेटल्या असत्या. पण तुमच्यामुळे आम्हाला सगळीकडे जावं लागलं, सगळा वेळ गेला, सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यातनं हा जो काही मृत्यू झाला ह्याला कारणीभूत तुम्ही आहात. तुम्ही असंवेदनशीलच आहात. तुम्ही विनाकारण बाकीचं सगळं बोलताय. तुम्ही त्या दिवसाचं 5.5 तास का ट्रीटमेंट केली नाही पेशंटवरती? तुम्ही म्हणताय पेशंट तेवढा कॅपेबल नव्हता, म्हणजे पेशंट नॉर्मल होता. मग पेशंटला का सांगितलं स्टार्टिंगला खाऊ नका काही? का शेविंग केली, प्रिपरेशन केली, हॉस्पिटलचा ड्रेस घालायला दिला? तुम्ही म्हणता ना पेशंट नॉर्मल होतं, मग या सगळ्या गोष्टी करायच्या नव्हत्या. पेशंटला का OPD मध्ये झोपायला लावलं? मग 20 लाख रुपये सांगितले का भरायला आणि 10 लाख रुपयाचं एस्टिमेट का दिलं ना आम्हाला? या सगळ्या नंतरच्या गोष्टी होत्या ना. मग तुम्ही का ते त्या दिवशी ते सगळं केलं ना? आणि पेशंट समोर तर तुम्ही काय एवढी मोठी अमाऊंट सांगितली ना. डॉक्टर घैसास जे आहेत या प्रकरणातले, त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची आता नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. ते त्यांची बाजू या सगळ्यातून मांडणार आहेत. काय ते सगळं बोलतील असं वाटतंय? काही अंदाज आहे? आम्ही आमची बाजू सगळी मांडलेली आहे. त्यांच्याकडे जेवढे पुरावे आहेत किंवा काय की त्यांनी अजून काही मांडलेलं नाहीये. डे 1 पासून आमच्याकडे जेवढे काही प्रूफ होते ते आम्ही सादर केलेले आहेत. सगळ्यांना सादर केलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये ससूनची जी चौकशी समिती आहे ती चौकशी समिती मणिपाल आणि सूर्यादेव या दोन्ही रुग्णालयांची सुद्धा चौकशी करणार आहे. तिथे नेमके काय काय उपचार झाले याची सुद्धा चौकशी होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, ससून ची जी समिती आहे या दोन्ही रुग्णालयांनी चांगले उपचार केले होते का दीनानाथच्या मानाने? हां. सूर्या हॉस्पिटलनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. आमची 2 बाळं आमच्याकडे आहेत आता सुखरूपपणे, तर ते सूर्या हॉस्पिटलमुळेच आहेत. त्यांनी इमिजिएट तिथे आम्हाला बोलले नाहीत, की बाबा पैसे पैसे भरा, त्याच्यानंतर उपचार करतील. आधी त्यांना प्रायोरिटी बेसवर त्यांना त्यांचा पेशंट महत्त्वाचा होता. पेशंटचा BP हाय झालेला, त्यांनी पेशंटला सेटल डाऊन केलं आणि नंतर सगळ्या बाकीच्या गोष्टी केल्या. तर मणिपाल हॉस्पिटल आणि सूर्या हॉस्पिटलनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. या सगळ्यामध्ये खरं तर सरकारच्या वतीने 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती, जी कुटुंबियांनी तुम्ही सगळ्यांनी नाकारलेली आहे. ही मदत नाकारल्याच्या नंतर तुमच्या आता भावना काय आहेत? काय मागणी करतात? आता ती 5 लाखाची मदत घेऊन आता आमचं असं म्हणणं आहे की आमच्यावर जी वेळ आली कुणावर येऊ नये ह्यासाठी आम्ही लढतोय. आज आम्हाला आमची बाळं जी आहेत ते सुखरूप आहेत. त्यांना आम्ही कॅपेबल आहेत की त्या मुलांना आम्ही चांगलं सांभाळू. पण त्या डॉक्टरांनी ते जे कृत्य केलं हे कुणावर होऊ नये यासाठी आमची सरकारकडे हेच मागणी आहे की आमच्यावर जी वेळ आली कुणावर येऊ नये, त्यासाठी तुम्ही तिथं लढा देणं गरजेचं आहे. त्या डॉक्टरांना शिक्षा देणं गरजेचं आहे. आज ही वेळ आमच्यावर आली ती अत्यंत खूप वाईट वेळ आहे आणि हे जे केलं त्यांनी ॲक्च्युली त्या पेशंटला एवढा त्रास दिला. आमचा मुद्दा हाच आहे की एवढं 3-4 तास तुम्ही तिथं पेशंट तळमत होता.
तिथं तुम्ही तिथं काही तिथं त्याच्यावरती ट्रीटमेंट केली नाही. त्या डॉक्टरांनी एवढं वाईट पद्धतीने त्या पेशंटसमोर जी इस्टिमेट मांडलं, त्या इस्टिमेट जे एवढा पैशाचा आराखडा त्या पेशंट पुढे मांडल्यामुळे पेशंटला जे ब्रेनमध्ये जे टेन्शन होतं, बीपी हाय झाला, इव्हन त्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत की त्या पेशंटला एवढं आता त्रास होण्याचे किंवा त्या पेशंटला एवढा त्रास होऊन ते पेशंट दगावण्याचे हे कारणं आहेत. आणि पेशंट एवढा तिथे तळमळत होता बराच वेळ, ते कोणीही तिथं बघितलं नाही. त्याच्यामुळं ते ॲक्च्युली दोषी ते डॉक्टर ते आहेतच. त्याच्यावर तिथलं प्रशासन सगळं जी कमिटी आहे ती सगळी त्याच्यासाठी कारणीभूत आहे आणि त्यांच्यावर कडक शासने होणं गरजेचं आहे. आता पैसे म्हणजे किती कोणी पैसे दिले ना तरी सध्या आमच्या वहिनी परत येऊ शकत नाहीत. आमच्यावर वेळ आली ना, आमच्या घरात एक तनिषा घडली ना, तशी कोणाच्याही घरात तनिषा घडू नये. तुम्ही 5.5 तास काय केलं तिथे ते तुम्ही सांगत नाही, विनाकारण तुम्ही आधीच्या सगळ्या गोष्टी काढताय किंवा बाकीच्या काढताय. 5.5 तास तुमच्याकडे काय आहे का प्रूफ की बाबा आम्ही ह्या ट्रीटमेंट केला, त्या ट्रीटमेंट केला? काहीच केलं नाही तुमच्याकडे ना. आणि आम्ही तुम्हाला सकाळी फोन करून आलो होतो, की असं पण नाही की फोन नव्हता केला, आम्ही सगळी तुम्हाला माहिती सांगून आलेली. तुमच्याकडे काहीच नाहीये 5.5 तासाचं. या सगळ्यामध्ये जेव्हा डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना साईडला करून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय स्वतःला सेफ करायला बघताय असं वाटतं का? राजीनामा देऊन काय कोणी हे करू शकत नाही. आम्हाला त्यांचं लायसन रद्द झालेलं हवंय. 100% डॉक्टर घैसास यांना पुढं करून दीनानाथ मंगेशकर प्रशासन हे सेफ होण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या काही गोष्टी तुम्ही बघताय सुरुवातीपासून, आमची खाजगी माहिती लीक करणे, मंगेशकर कुटुंबियावरती आता प्रचंड प्रमाणात टीका चालू झाली. जर तुम्ही सुरुवातीपासून बघितलं तर आम्ही मंगेशकर कुटुंबियांचं कुठं नावसुद्धा घेतलं नाही. सगळ्यात पहिला मंगेशकर कुटुंबियांचं नाव हे असंवेदनशील शब्द जेव्हा मुख्यमंत्र्यांचा लाभला डॉक्टर केळकरांना, तेव्हा त्यांनी एक पत्रक काढलं. त्याच्यामध्ये त्यांनी लता मंगेशकरांचं योगदान हे ह्याच्यामध्ये टाकलं आणि या प्रकरणामध्ये लता मंगेशकर दिदींना वडलं. आम्ही आमच्यासाठी त्या तेवढ्याच अजूनसुद्धा महत्त्वाच्या आहेत. मंगेशकर कुटुंबियांचं योगदान आम्ही मानतो, पण ह्या सगळ्यांना कुठेतरी भावनिक रंग आणायचा आणि यासाठी केळकरांनी ही गोष्ट केली, याचा मंगेशकर कुटुंबियांनी सुद्धा विचार करायला हवा. हे तेच केळकर आहेत जे केळकर खरं तर पत्रकार परिषदेतून उठून निघून गेलेले होते, कारण पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सुद्धा त्यांच्याकडे नव्हती आणि ती द्यायला टाळाटाळ करत होते. कारण की त्यांची भूमिकाच असंवेदनशील आहे ना. घैसासांना बळीचा बकरा बनवायचा, मुख्यमंत्र्यांचा शब्द लावून त्यांच्यावरती टीका करणारं पत्रक काढायचं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या आमची खाजगी माहिती लीक करायची, त्याच्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांना एका प्रश्नाचं उत्तर देता आले नाही. केळकर सरांबद्दल जर तुम्ही सुरुवातीपासून बघितलं तर आम्ही केळकर सरच म्हणलेलो आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल आदर होता. आम्ही त्यांना फोनसुद्धा केला होता. त्यांनी आम्हाला तेव्हा सांगितलं सुद्धा होतं. पण तुम्हाला आता सांगतो की त्याच्यामध्ये त्यांनी शब्द वापरला की अनेक फोन येत होते, म्हणून मी माझ्या पीएला म्हणतो तो फोन दे रे. तर आता आमच्याकडं त्याचे कॉल रेकॉर्ड्स आहेत किंवा डॉक्युमेंट आहे की ज्याच्यामध्ये केळकरांनी पहिलाच फोन आमचा उचलला आहे. त्याच्यानंतर आहे ना, तो फोन ते 2:30 वाजता म्हणतात, आम्ही 1:30 वाजता फोन केलेला, त्यांनी पहिला फोन उचलला आहे. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की ते घैसासांना त्याच्याबद्दल सांगतील आणि आमची पुढची प्रोसेस होईल. आम्ही 1 तास या गोष्टीची वाट बघत होतो. काल जो काय अहवाल आला XYZ त्याच्यामध्ये म्हणजे जो लीक करण्याचा प्रयत्न झाला आहे, याच्यामध्ये असं म्हटलं की केळकरांनी फोन केला होता, घैसासांनी फोन केला होता, कुटुंबाने ऐकलं नाही. आम्ही 2:30 तास जेव्हा तिथं पोहोचलो दुसरीकडं, तेव्हा तुम्ही आम्हाला फोन करताय. आणि फोन कशासाठी करताय की तुम्ही गेले कुठं, तुम्हाला हे पण माहित नाही आम्ही कुठं गेलो. आम्ही सांगून गेलोय आणि त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही घरी गेले. आम्ही घरी नाही गेलो, आम्ही हॉस्पिटलला गेलोय. आणि आता तरी कमी कमी मृत व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खायचं बंद करा. अजून सुद्धा थोडी संवेदनशीलता जागवा. हा एवढा प्रकारच घडला नसता जर सुरुवातीला तुम्ही जर आहे ना एखादी गोष्ट तुम्ही म्हटलं असता की बाबा आम्ही घैसासांचं चुकलंय का बघतो, असं काय घडलं असेल तर आम्ही तुमची माफी मागतो. माफीचा पण विषय नाही, असं काय घडलं असेल तर आम्ही तुमच्यावर हे करतो. पण त्यांनी सुरुवातीपासूनच या गोष्टी खूप पर्सनली घेतल्या, वेगवेगळ्या प्रकारे हँडल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून जनतेला हा प्रश्न आपला वाटायला लागला. आमच्याकडे आता असंख्य केसेस आहेत की ज्याच्यामध्ये लोकांवरती अन्याय झालेला आहे आणि हा कुठल्या भिसे कुटुंबियांचा वगैरे लढा नाही राहिला, हा पूर्ण महाराष्ट्राचा लढा झाला आहे. आणि हा या असंवेदनशीलतेला हरवणारा संवेदनशील महाराष्ट्र आपण नक्कीच भविष्यात बघू. आणि 5.5 तास काय केलं ना, आणि याचं पण उत्तर तुम्हीच दिलं पाहिजे. विनाकारण बाकीचं काढू नका. 5.5 तास तुमच्याकडनं काय प्रयत्न झाला नाही ना ते सांगा. आम्ही किती फोन केले, पेशंटला किती सिरियस होता काय, हे तुम्हालाही सगळ्या गोष्टी माहिती होत्या. तुम्ही त्याच्यावरती काय करू नाही शकला हे समोर मांडा. ते म्हणत होते की पेशंट क्रिटिकल नव्हता, तर पेशंटला तुम्ही त्या एवढी डिलिव्हरीची प्रिपरेशन केली, त्याचं शेविंग केलं, त्याला गाऊन घाला दिला, त्यांना काही खाऊ नका सांगितलं, त्यांना डिलिव्हरीला घेणार होते, एवढं सगळं करत होते, एवढी प्रिकॉशन घेतली. लास्ट मोमेंटला त्यांनी खर्चाची बाजू सांगितली.
खर्चाची बाजू एवढी सांगितली की त्या पेशंटला धक्का बसला. एवढं सगळं करताना तुम्ही म्हणता पेशंट नॉर्मल होता, त्याला ब्लडिंग होत नव्हतं. त्यांनी स्वतः गोळी दिली पेशंटला, ब्लिडिंग थांबवायची स्वतः त्यांनी गोळी दिली. पेशंटचं पोटामध्ये दुखतंय, ते पोटात दुखण्याची गोळी दिली त्यांनी. म्हणजे ते आमच्याकडच्याच गोळ्या त्यांना आम्ही दाखवल्या, त्या द्या म्हणून त्यांनी सांगितलं. त्यांच्याकडची पण गोळी त्यांनी दिली नाही. एवढं सगळं त्यांना माहिती होतं क्रिटिकल, तरी ते स्वतः म्हणतात की पेशंट नॉर्मल होतं, पेशंटला ब्लिडिंग होत नव्हतं. स्वतः त्यांनी गोळी दिलेली, त्यांना विचारून आम्ही गोळी त्यांना दिली. ती मी तिथं CCTV दिसते. आम्ही तिथं पैशाची एवढी व्यवस्था केली होती, 3 लाखापर्यंत आम्ही तिथे घेऊन बसलो होतो. त्यांना थोडंही वाटलं नाही का 3 लाख रुपये त्यांच्यासाठी कमी आहे का, आमच्यासाठी खूप आहेत. 3 लाख रुपये म्हणजे आमच्यासाठी खूप आहेत, तेवढे आम्ही तिथे घेऊन बसलो होतो. त्यांनी 3 लाखामध्ये नॉर्मल डिलिव्हरी पण नाही का केली त्यांनी. ते डिलिव्हरी नंतर आम्ही NICUचा खर्च तिथून पुढे आम्ही बघितला असतं. तिथून पुढे पेशंटला बाळांना आम्ही दुसरीकडे शिफ्ट केलं असतं, आमचे खर्चाची ऐपत नसती तर. आम्ही त्या डॉक्टरांना विनंती करत होतो, आम्ही कुठून पैसे उभा करू, आम्ही पेशंटला पुढे बाळांना कसं आम्ही त्यांना हे करू, पण तुम्ही आत्ताच्याच मुवमेंटला तुम्ही आता असं सोडू नका, आम्हाला तुम्ही खरंच आधार द्या. आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केली, तरी त्यांना जराही दया आली नाही. हे असं जे यांनी एवढं घडवलंय ना, याच्यामध्ये आम्हाला त्याचा खूप मानसिक त्रास दिला. त्या पेशंटला एवढा त्रास झालाय, पेशंटचं एवढं त्या पेशंटला त्यांनी हे मानसिक छळलंय. खरंच त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. मनुष्यबळाचा तो गुन्हा जो आहे तो त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचंच आहे. तुम्ही म्हणताय पेशंटची कंडिशन तशी नव्हती, पेशंटला ब्लिडिंग होत होतं. मी स्वतः त्यांना म्हटलं की पेशंटला ब्लिडिंग होते. त्यांनी तेव्हा सांगितलं की तुमच्याकडची असणारी एखादी टॅबलेट घ्या. मी स्वतः टॅबलेट आणून दाखवली आणि मी ती वहिनींना दिली टॅबलेट. पोट दुखत असताना पण मी ती त्यांना विचारलं आणि पॅरासिटामोल एक त्यांना दिली. म्हणजे हे हॉस्पिटलमध्येच होतंय आणि तुम्ही म्हणता पेशंट नॉर्मल आहे. आधी पेशंटला इथं असेसमेंट रूमला झोपवतात आणि जर पैशाची व्यवस्था 10 लाख रुपयाची होत नाही तर तुम्ही इथे समोरच्या OPD मध्ये झोपवता. म्हणजे तुम्हाला तरी वाटायला पाहिजे ना आपण काय बोलतोय. 5.5 तासाचं सांगा ना. 5.5 तास तुम्ही काय केलं, काय नाही केलं, पेशंटची प्रिपरेशन का केली, पेशंटला का सांगितलं काय खायचं नाही, किंवा पेशंटची ते शेविंग वगैरे का केली ना प्रिपरेशन. या घैसास डॉक्टरांकडे या आधी किती दिवसांपासूनची ट्रीटमेंट चालू होती किंवा कधीपासून? आम्ही 15/3 आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यानंतर आम्ही त्यांना सगळी सिच्युएशन सांगितली. त्यांनी पूर्ण फाईल वगैरे बघितली आणि त्यांनी आम्हाला फॉलोअपला बोलवलं होतं 2 एप्रिल, आत्ताच्या 2 एप्रिलला बोलवलं होतं. या दरम्यान की जेव्हा पण त्रास वगैरे व्हायला लागेल तर तुम्ही हॉस्पिटल येऊन ॲडमिट होऊ शकता. तो कागद तुम्हालाही त्या दिवशी दाखवलो आम्ही. सकाळी 7 ते 8 मध्ये आम्ही ना ते डॉक्टर घैसास यांना फोन केला आणि त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो. तेवढंच फैसाल डॉक्टर हे नाव आमच्या कुटुंबियामध्ये साधारण जेव्हा ती आमच्या आधीची ट्रीटमेंट जे काही रिपोर्ट्समध्ये काही गोष्टी त्यांनी हे केल्या तेव्हापासून घैसास हे नाव आमच्या ह्याच्यामध्ये. लोक आम्हाला म्हणतात की तुम्हाला IVF वगैरे करायची काय गरज होती. IVF हा शब्द मुळातच घैसास डॉक्टरांमुळे आमच्या आयुष्यात आला. डॉक्टर घैसासांनी आम्हाला मानसी घैसासांचं नाव रिकमेंड केलं. मानसी घैसासांना वहिनी आणि सुशांत जाऊन भेटला, त्यांना ते काही ठीक वाटलं नाही आणि इंदिरा IVF एक रिनॉन नाव आहे त्यामुळे त्यांनी त्याची निवड केली. तुम्ही जे कोण व्हिडिओ बघताय त्यांनी हा विचार करावा की आपल्या घरामध्ये कोण प्रेग्नेंट असल्यावर आपण सुरुवातीपासून त्याची चेकिंग करतो का नाही. सुरुवातीपासूनचे सोनोग्राफी रिपोर्ट सगळ्या गोष्टी ह्या आमच्याकडे आहेत. एखाद्याला म्हणायचं की 6 महिने कुठली तुम्ही ट्रीटमेंट केली नाही म्हणजे हा कुठला मूर्खपणा आहे. राहू केतू असे शब्द वापरणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. आमच्याकडे सुरुवातीपासून सगळे रिपोर्ट्स आहेत वहिनींचे. ते आम्ही फक्त एक संवेदनशीलता म्हणून ते आम्ही प्रशासनाला दाखवलेत. 4 चौकांमध्ये आम्हाला ते दाखवायची गरज नाही आहे. पण आता वेळ ती आली आहे की आम्ही सोशल मीडियावर लढणारी लोक नाही आहे, आम्ही रस्त्यावर लढणारी लोक आहोत. आणि हा लढा फक्त आता आमचा नाही राहिला, हा लोकांचा लढा राहिलेला आहे. तर हे काही आमच्या गोपनीय गोष्टी त्यांनी अशा पब्लिकली मांडल्या. हे चुकीचं आहे. कुठल्याही गोष्टी असतात ना, ट्रीटमेंट प्रिव्हियसली कुठली पण घेऊ दे पेशंटची, ती IVF असू दे किंवा ती कुठली पण असू दे, ती पेशंट आणि डॉक्टरांच्या हात दोघांच्याच मधली असते. कोणालाही अधिकार नाही की ते ना त्यांनी सोशल मीडियावरती टाकून आहे ना ह्यांची इज्जत घालवण्याचा, असं कोणालाही अधिकार नाहीये. जी सुरुवातीपासून घैसास यांच्याकडे जी ट्रीटमेंट चालू होती याआधी त्यांनी कधी असे जास्तीचे पैसे उकळलेत किंवा तसं काही बोलल्याचं तुम्हाला कधी आठवतं? याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये ती जी प्रशासन आहे ते ऍक्च्युली ते ठरवतं पैसे कसे घ्यायचे, कसं करायचं मॅनेजमेंट. ही घैसासांनी त्याच्यावर नोट लिहिली 10 लाखाची, हे मान्य आहे आम्हाला. पण आज रोजी कित्येक आता आम्हाला जे कित्येक लोक येऊन भेटतात की तिथं खरंच डिपॉझिट हे घेतलं जातं. ते डिपॉझिट घेण्यामागचं हे कारणीभूत फक्त घैसास डॉक्टर नाही आहेत, असे कित्येक डॉक्टर आहेत तिथं. आणि तिथं हे प्रशासन आहे, त्यांनी सगळ्यांनी ठरवलंय की डिपॉझिट हा त्यांचं घेण्याचं हे साधन आहे, ते सगळ्यांकडून घेतात. आज रोजी कित्येक जण आम्हाला ह्या माध्यमातून आता भेटायला येतात की आमच्यावर पण ही वेळ झालेली आहे, आम्हाला पण डिपॉझिट मागितले, आमची पण मुलं बाळे या घैसासमुळं हे दगावलेले आहेत. अशी भरपूर लोक आमच्यापर्यंत पोहोचतात.
असे सगळेजण अनुभव शेअर करतात. आज रोजी आपल्याला हे दिसून येतं की ह्यांच्या या कारभारामुळे कित्येक लोक आज तिथं त्रासलेले आहेत. किती लोक तिथून बाहेर जाऊन तिथं त्या डॉक्टरांमुळे त्यांच्यावरती ही वेळ आलेली. सगळेजण भेटतात, त्यांचे सगळे अनुभव आम्हाला इथं बघायला भेटतात. तुम्ही जर आज बघितलं त्या दीनानाथमधले NICU मधले जे काही बाळं आहेत त्यांचा जर तुम्ही तिथं आराखडा बघितला, त्यांची जर त्यांच्या नातेवाईकांना जर विचारपूस केली ना, कित्येक बाळांना त्यांनी आतापर्यंत कुठल्याही शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळवून दिलेला नाही, चॅरिटीचा लाभ मिळवून दिलेला नाही. त्या पेशंटला स्वतः खिशातले पैसे लाखो रुपये तिथे पेशंटच्या खिशातले भरावे लागल्यात. ती मुलं आज तिथं जन्मतात, त्या पैशाअभावी तिथं त्यांना कित्येक मुलांना तिथे तो मृत्यू ते होतात, मृत्युमुखी पडतात तिथं मुलं. ही अशी त्यांची जी घटना चाललेली ही त्याला पूर्ण हे प्रशासन जबाबदार आहे. यांच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे आणि हे सगळं हॉस्पिटल शासनानं त्यांच्या हाती घेणं हे गरजेचं आहे. आणि डॉक्टर घैसासांनी सांगितलेल्या डॉक्टरांकडे आम्ही ती ट्रीटमेंट केली नाही प्रेग्नन्सीची, त्याच्यामुळे हा त्यांचा इगो हर्ट झाला असेल म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांनी हे केल्या. आता या सगळ्यामध्ये खरं तर अहवाल आलेत, आणखी एक अहवाल येणं बाकी आहे. मात्र तुमच्या आता यामध्ये मागण्या काय आहेत, ज्या प्रमुख मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे? स्वप्नील जायचं त्या डॉक्टरांचं लायसन हे रद्द व्हायला पाहिजे. त्यांनी आमच्या घरातला हा बळी घेतलाय, त्यांनी अजून कोणाचा बळी घेऊ नये यासाठी त्यांचं लायसन हे रद्द होणं गरजेचं आहे. आणि त्या प्रशासनानं जे काही लोकांच्या मनामध्ये कंटिन्यू ते डिपॉझिट घेऊन जे ते एवढ्या मोठ्या हॉस्पिटल धर्मदेव हॉस्पिटलचं त्यांनी बदनामी ती त्यांच्या मार्फतच त्यांनी करून घेतली, स्वतःच्या हाताने करून घेतलेली. ती त्यांनी ऍक्च्युली त्या तिथलं प्रशासन त्यांनी काढून आपल्या शासनानं ते सगळं हॉस्पिटल ताब्यात घेणं गरजेचं आहे. आणि त्या हॉस्पिटल ते आत्ताच्या प्रशासनावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. आणि त्यांना हा धडा शिकवला पाहिजे. हे जनतेसाठी, जनतेने सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम करणं गरजेचं आहे. आज ही वेळ आमच्यावाल्या ही कोणावर येऊ नये ह्यासाठी आज आम्ही हा लढतोय आणि हे नक्कीच आपण सगळेजणही त्याच्यावरती लढत राहणार आहोत. डॉक्टर घैसा त्यांचं लायसन रद्दच व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही परवा दिवशीच 5 मागण्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली मागणी होती की डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा नको आहे आम्हाला, त्यांना तात्काळ बडतर्फे करा आणि त्यांच्यातही सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल केला पाहिजे. त्याच्यानंतर आमच्या कुटुंबियांची खाजगी आणि काही खोटी माहिती हे करून आम्हाला जे समाज माध्यमावर बदनाम केलं त्यासाठी डॉक्टर धनंजय केळकर, डॉक्टर अनुजा जोशी, डॉक्टर समीर जोग, प्रशासक सचिन व्यवहारे आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती तात्काळ कारवाई करून त्यांचं लायसन रद्द झालं पाहिजे. यांना पळून जाण्याआधी यांना अटक केली पाहिजे. आणि जे राहिलेले अहवाल आहेत ते ज्या प्रकारे अहवालांची सुरुवात झाली होती जाहीर करायला, आणि केळकर डॉक्टर म्हणते की पहिल्यांदा मी बघतो एवढ्या लवकर मोठ्या प्रमाणात म्हणजे एवढ्या घाईत अहवाल हे जाहीर होतात, तर कुठंतरी त्यांनी तो एक दबाव क्रिएट केला आणि त्याच्यामुळं पुढचे अहवाल जे काय आहे ते येत नाही आहेत आणि त्याची सखोल चौकशी होऊन ते यायला पाहिजेत यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आम्ही हा लढा जो हे करतोय, जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीपासून आम्ही कुठलंही कॉम्पेन्सेशन नाही मागत आहे. आम्ही कुणावरती वैयक्तिक टीका केली नाही आहे, आम्ही कुणाचाही एकेरी उच्चार केला नाही आहे. आम्ही संवेदनशीलपणे आमची बाजू मांडतोय. आम्ही कुणालाही आंदोलन करायला सांगत नाही आहे. आम्ही कुठलाही चुकीचा शब्द हे केलेला नाही. आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंट, प्रत्येक गोष्टीचे रेकॉर्ड्स आहेत. आणि हे सगळं असताना तुम्ही आमच्या वहिनींना मृत्यूनंतरही त्रास देताय. त्याच्यामुळं त्यांना एक श्रद्धांजली, त्यांना एक आदरांजली म्हणून सुरुवातीपासून BC कुटुंबियांची मागणी आहे की एक सिस्टीम उभी राहावी की यामध्ये भविष्यात पुन्हा तनिषा घडू नये, एवढीच आमची इच्छा आहे. तर या सिस्टीममध्ये नेमकं काय असं, तर या सिस्टीममध्ये जे रुग्ण आणि नातेवाईकांना सर्व आवश्यक माहिती, योजनांबद्दल समज व सहकार्य दिलं जाईल. आणि जेव्हा हे घडेल प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तेव्हाच आमच्या वहिनींना श्रद्धांजली मिळेल असे आम्हाला वाटतं. आणि हा लढा आम्ही आमच्या 5.5 तास आम्हाला प्रायमरी ट्रीटमेंट भेटली नाही ह्याच्यामुळे हा लढा उभा राहिलेला आहे. त्यानंतर आम्हाला एवढं सफर करायला लागलं, ससून हॉस्पिटल, सूर्य हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटल हे आम्हाला एकाच छताखाली भेटलं असं ह्या गोष्टी. त्याच्यामुळे आम्ही हा लढा उभा केलाय. विनाकारण तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका की बाकीच्या गोष्टी काढून तुम्ही 5.5 तास काय करू शकला नाही ना त्याच्यावरती बोला आम्हाला. या सगळ्यानंतर आता इतर सगळ्या रुग्णालयांमध्ये सुद्धा थोडीशी जाग आलेली पाहायला मिळते. बऱ्याच ठिकाणचे डिपॉझिट घेणं बंद झालंय. मात्र अनेकांबरोबर या आधी सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत आणि काही लहान मोठी अशी रुग्णालयं आहेत ज्यांना अजूनपर्यंत नोटीसी मिळालेल्या नाहीयेत किंवा पुण्याच्या बाहेरची जी रुग्णालयं आहेत त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडतात. महिला म्हणून या सगळ्या घटना भविष्यात घडू नयेत. तुम्ही काय आव्हान कराल? म्हणून तर हा लढा उभा केलाय ना. एक महिला म्हणून एक आमच्या घरामध्ये एक जीव गेला, असं कुणाच्याही घरामध्ये जीव जाऊ नये. आमच्या 2 मुलींना अनाथ झालेल्या असं कुणाच्याही मुलगी, बहीण कोणीच अनाथ होऊ नये असं आम्हाला वाटतं. आणि याच्यामध्ये एक हा बळी गेला ना तर अशी बळी जाऊच नये
याच्यातनं काहीतरी कोणीतरी शिकावं, कोणाचा तरी जीव वाचावा, हेच आमचं याच्या पाठीमागचं हे. आमच्या घरावरची परिस्थिती आली ना ती कोणाच्याही घरावर येऊ नये. या सगळ्या गोष्टी करून आमच्या वहिनी परत येणार नाहीच आहे, आमच्या 2 मुलींना आई परत भेटणार नाहीच आहे. पण आज आमच्या घरामध्ये असा बळी गेला आणि हा कोणाच्याही घरामध्ये बळी जाऊ नये. आता तुम्ही या सगळ्यातून जाताय. खरं तर तनिषा यांचा मृत्यू झाला, हे सगळं जरी सुरू असलं तर दुसरीकडे बाळांचा जन्म झालेला आहे. ही बाळं आता नेमकी कशी आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे? बाळ आता स्टेबल आहेत, NICU मध्येच आहेत. नक्कीच आपण बघतोय की भिसे कुटुंबीय गेल्या 15 दिवसांपासून खरं तर या सगळ्या लढ्यातून जात आहेत. प्रचंड सफर होत आहे हे संपूर्ण कुटुंब आणि आता या सगळ्यातले अहवाल सुद्धा यायला चालू झालेले आहेत. आणखी एक अहवाल येणं बाकी आहे. 3 महत्त्वाचे जे अहवाल होते ते अहवाल आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती नेमकी कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. केवळ सुश्रुत घैसास यांचा राजीनामा घेऊन काहीही होणार नाहीये. राजीनामा घेतला म्हणजे सगळं काही संपलं असं नाहीये. तर सुश्रुत घैसास यांच्यावरती पर्सनली जी काही कारवाई होणं गरजेची आहे ती कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी करताना हे संपूर्ण कुटुंबीय आणि एकंदरीत सर्वसामान्य जनता सुद्धा अशाच पद्धतीची मागणी करताना पाहायला मिळते. त्यामुळे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या रुग्णालयांना जी काही जाग आली आहे, राज्य सरकारला जी काही जाग आली आहे, ही काही दिवसांपुरती न राहता परमनंटली या सगळ्यावरती काहीतरी सोल्युशन काढून सगळ्याच रुग्णालयांसाठी अशा पद्धतीचे जे नियम आहेत ते कठोर करणं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत त्या दोषींना कडक शासन होणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.